नॅशनल पेन्शन स्कीम योजना रद्द करून शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी चांदवड तालुक्यातील ग्रामसेवकांनी देखील आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। बेमुदत संपात सहभाग देखील या ग्रामसेवकांनी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे। शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी ग्रामसेवकांनी चांदवड पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी 14 डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पुकारलेल्या या संपात चांदवड तालुक्यातील ग्रामसेवक देखील सहभागी झाले आहेत। शासन कर्मचाऱ्यांच्या मागणींकडे दुर्लक्ष करत असून शासनाच्या वेळकाढूपणा धोरणाच्या निषेधार्थ कंत्राटी ग्रामसेवक वगळता तालुक्यातील ग्रामसेवकांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना चांदवड यांच्या शाखेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलंय। यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा यावेळी या आंदोलकांनी दिली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत असताना चांदवड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय। यावेळी विशाल सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे। आजच्या या ठिकाणी तुम्ही जे धरणे आंदोलनासाठी बसले, काय म्हणून बसले आणि कसे करता बसले? या ठिकाणी 2005 पासनं शासनाने जी जाचक NPS ची योजना होती आणि कर्मचाऱ्यांची जिव्हाळ्याची जी जुनी पेन्शन योजना होती ती बंद केल्याचा निषेध करण्यासाठी आणि NPS नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून जी योजना आहे ती बंद करून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि संबंधित कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याच्या भावी आयुष्यासाठी जी जुनी पेन्शन योजना जी चांगली योजना आहे ती योजना शासनाने लागू करावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आजच्या दिवशी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। शासन वारंवार ह्या मागणीकडे कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आलं आहे। मागच्या वर्षी देखील शासनाने आश्वासित केलं होतं, प्रत्येक वेळेस शासन वेळकाढूपणा करत असून सर्व कर्मचाऱ्यांची या ठिकाणी फसवणूक करत आहे। त्याचा निषेध म्हणून आजपासून आम्ही काम बंद आंदोलन आणि बेमुदत संपात या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेलो आहोत। या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेला कुठेही त्रास होऊ नये ही आमची कर्मचाऱ्यांची अपेक्षा नाही आहे, परंतु शासन आमच्या न्याय हक्काच्या ज्या योग्य रितसर मागणी आहे याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे। याच्यात कर्मचारी संपात सहभागी होताना मोठ्या जड अंतकरणाने या ठिकाणी सहभागी होत आहे। याच्यात सर्वसामान्य नागरिकांनी देखील या संपासाठी शासनाच्या विरोधात आमच्याकडे खाजगीत बोलताना या संपाबाबत पाठिंबा दर्शवलेला आहे। या संदर्भामध्ये तुमचा किती दिवसापर्यंत आंदोलन चालणार आहे आणि तुम्ही आता इथं संघटनेत किती लोक सामील आहे? या ठिकाणी चांदवड तालुका ग्रामसेवक संघटना या ठिकाणी 100% या संपात सहभागी आहे। यात फक्त कंत्राटी कर्मचारी वगळून सर्व कर्मचारी आमचे संपात सहभागी आहे। काही लिपिकवर्गीय संघटना आहे, त्यानंतर काही परिचर संघटना देखील या संपात काम बंद आंदोलनात सहभागी आहे। काय नाव आपलं? मी विशाल सोनवणे। या आंदोलनामध्ये चांदवड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विशाल सोनवणे, सचिव अजय पुरकर, रोशन सूर्यवंशी, राजू पोरे, PR देशमुख, रणजित निकम, देविदास पाटील, DM दुकळे, जयदीप ठाकरे, वैभव निकम, आम्रपाली देसाई, स्वाती पाटील, राहुल पगारे, मनोज नागरे, PD भोये, MH बनसोडे, SG पंचाव आदींसह ग्रामसेवक सहभागी झाले होते। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड।